अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली असून 5 आणि 6 सप्टेंबरला हे संमेलन होणार आहे, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी आज सांगितले। महामंडळाचे 2 महत्त्वाचे निर्णय, चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन जे होत आहे त्याची घोषणा मी करते आहे। हे चौथं मराठी विश्व साहित्य संमेलन हे 5 आणि 6 सप्टेंबर शनिवार रविवार रोजी 2015 या दिवशी अंदमान येथे पोर्ट ब्लेअरला होईल। पहिली घोषणा। आणि दुसरी घोषणा करताना महामंडळाला फार आनंद होत आहे की चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीयुत शेषराव मोरे यांचं नाव महामंडळाने एकमताने निश्चित केलेले आहे। तर मोरे सरांचं याच्यासाठी महामंडळातर्फे खूप अभिनंदन। दरम्यान आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा करून साहित्य महामंडळाने संमेलनाच्या तयारीचा नारळ नुकताच फोडला आहे। पण या संमेलनावर साहित्य क्षेत्रातून टीका होऊ लागली आहे। कविवर्य नाधो महानोर यांनी टीकेला सुरुवात केली आहे। दुष्काळ असल्यामुळे संमेलन घेऊ नका असे सांगूनही महामंडळाने महानोरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले। त्यातच संमेलन अंदमान येथे होत असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे। मुख्य प्रवाहातील साहित्यिक अध्यक्षपदासाठी उत्सुक नाहीत हे समजल्यावर महामंडळाने इतर साहित्यिकांच्या नावाची चाचपणी सुरू केली होती। निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना महामंडळाने प्रथम अध्यक्षपदासाठी विचारणा केली, मात्र त्यांनी लगेचच नकार दिला होता। त्यामुळे महामंडळाने शेषराव मोरे, विवेक घळसासी, विजय हर्डीकर, बाना उत्पात, प्रल गावडे, शन नवलगुणकर, विजय कुवळेकर अशा नावांची यादी तयार करण्यात आली होती। आता हे जे आपण पोर्टब्लेअरचं संमेलन हे आखत आहोत त्याच्यासाठी 2 संमेलनांना जसं आम्ही महानोरांना विचारलेलं होतं तसंच याही संमेलनासाठी मोठा कवी आहे, महाराष्ट्राचा नामवंत कवी आहे, त्यांना विचारणं हे आम्हाला खूप गरजेचं वाटलं आणि त्यांच्या मानसन्मानाच्याही दृष्टीने ते आवश्यक वाटलं। त्यामुळे महानोरांना मी स्वतः फोन केलेला होता, पण महानोरांनी त्यांच्या वैयक्तिक अशा काही कारणामुळे या संमेलनासाठी माधवीताई मी आता येऊ शकत नाही, टोळाटोला मी तुम्हाला उद्गार दिलेला होता, पण इतका दुष्काळ इथे आहे की माझी मनस्थिती नाही असं फोनवरती दूरध्वनीवरती त्यांनी मला सांगितलं। अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली होती। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।